जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणजे भारत असं आपण नेहमीच म्हणतो. आणि त्यामुळं लोकशाहीमधली सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया कुठली तर ती निवडणूक. आपल्याकडं निवडणुकीची एकूणच रचना अशी केलेली आहे की समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे. आणि त्याचसाठी आपल्याकडं विधान परिषदेवरती पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ वेगळे तयार करण्यात आलेले आहेत. काही वर्षांपूर्वी अनेकांना माहीत पण नव्हतं की अशा पद्धतीनं शिक्षकांचा वेगळा आमदार असतो किंवा पदवीधर युवक युवतींचे वेगळे आमदार असतात हे माहीतही नव्हतं. पण एकूणच राजकारणाबद्दलची संवेदनशीलता वाढत गेली आणि प्रत्येक निवडणुकीला ग्लॅमर येऊ लागलं आणि आता गेल्या काही वर्षामध्ये पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीला सुद्धा तितकंच महत्त्व आलेलं आहे. 1 डिसेंबरला या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होतीये. त्यामुळं सध्या महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीचा माहोल सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे, पण त्यांच्या बरोबरीनं या क्षेत्रामध्ये अभ्यासूपणानं काम केलेले आणि एक निश्चित व्हिजन घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काही अपक्ष उमेदवार सुद्धा आहेत. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून ज्यांनी एक मोठं आव्हान निर्माण केलंय, स्वतःबद्दल अपेक्षा वाढवून ठेवलेल्या आहेत, अशा उमेदवार म्हणजे सौ रेखा दिनकर पाटील. आज मी त्यांना आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. अपक्ष म्हणून त्या निवडणूक लढवत आहेत. काय होतं, जेव्हा एखाद्या पक्षाच्या चिन्हावरती आपण निवडणूक लढवत असतो तेव्हा त्या त्या पक्षाचा एक काहीतरी अजेंडा असतो, परंतु अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची त्यासाठी विशेष धाडस लागतं आणि त्याच्यासाठी विशेष स्वतःची एक वैचारिक बैठक लागते. आणि म्हणूनच मी आज सुरुवातीला अपक्ष उमेदवारांना बोलवायचं ठरवलं आणि रेखा पाटील यांना बोलवलं. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये रेखा पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. मी आता सुरुवातीला तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही 24 वर्ष शिक्षक म्हणून काम केले. असं करत असताना अचानक तुम्हाला निवडणूक लढवावी अशी इच्छा कधीपासून झाली, म्हणजे याच वेळी झाली की आधीपासून व्हायची? एक शिक्षक म्हणून मी काम करत आलेले आहे. मी माझी ओळख जी आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये मी माझ्या सेवेची सुरुवात सातारा या ठिकाणी केलेली आहे. बरं. त्या ठिकाणी 5 वर्ष, त्यानंतर कोल्हापूरमध्ये शाहू हायस्कूल या ठिकाणी मी 10 वर्ष काम केलेलं आहे. जे आपलं शुक्रवार पेठेतलं. हां. ओके. त्यानंतर आता सध्या 9 वर्ष मी पुण्यातील लोणी काळभोर या ठिकाणी माध्यमिकला काम करते आहे. विषय कुठला? माझा विषय इतिहास आहे. आणि आपण MA BEd? MA BEd आहे. बरं. म्हणजे शिक्षक म्हणून प्रत्यक्ष फील्डवरती काम केल्यामुळे शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या अपेक्षा काय आहेत याची पूर्ण जाणीव आहे, जवळून पाहिले आहेत. पण मग तुम्हाला निवडणूक लढवण्याची इच्छा याच वर्षी झाली की आधीपासून होती आणि यंदा ती इच्छा मूर्त स्वरूपात आली? त्याच्या पाठीमाग पार्श्वभूमी मी विशद करते की मी शिक्षक म्हणून काम करत आलेले आहे. शिक्षकाची असणारी सर्व कर्तव्य करत असताना की मी एक समृद्ध अशा अनुदानित संस्थेमध्ये काम करते. महाराष्ट्रातील एक नामांकित संस्था आहे. पण माझ्या आजूबाजूला समाजामध्ये असणारे काही शिक्षक सहकारी मी पाहत आलेले आहे की त्यांच्या पुढे इतक्या शैक्षणिक समस्या आवासून उभ्या आहेत. माझ्या मनाची संवेदनशीलता जी आहे की मला सतत आपल्या या सहकाऱ्यांसाठी काही करता येईल का, त्यांच्या या शैक्षणिक समस्या आपल्याला सुसह्य करता येतील का, अशा प्रकारचा विचार हा सतत डोकावत होता. आणि त्यातूनच की एक लक्षात आलं की आपण वेगवेगळ्या संघटना किंवा वेगवेगळ्या ज्या मार्गाने आपण त्यांना सहकार्य करू इच्छित आहे, पण तरीसुद्धा ते प्रयत्न कमी पडतात. आणि मग त्यासाठी काहीतरी सत्ता मिळवून आपण काहीतरी अधिकार मिळवला आणि या अधिकाराच्या माध्यमातून आपण निश्चितच आपल्या सहकार्यांसाठी या शैक्षणिक समस्यांच्या निराकरणासाठी प्रभावीपणे काम करू शकतो. आणि त्यासाठी विधान परिषदेमधील हा शिक्षक मतदारसंघ हा प्रवेश प्रभावी आहे. मला सांगा, पुणे शिक्षक मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये 5 जिल्हे येतात. हो. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे. या 5 जिल्ह्यामध्ये साधारण तुमचे आता नोंदलेले मतदार किती आहेत? कारण एकीकडे असं बोललं जातंय की ज्या संख्येनं एकूण या विभागामध्ये शिक्षक आहेत किंवा संपूर्ण राज्यामध्ये शिक्षक आहेत त्याच्या अत्यंत कमी टक्केवारीनं नोंदणी झालेली आहे. तर तुमच्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे? बरोबर आहे की शिक्षक हा घटक मुळात सगळ्याच बाबतीमध्ये आदर्श असावा, पण दुर्दैवाने असावा,
पण दुर्दैवाने या मतदारसंघामध्ये जी नोंदणी झालेली आहे, सर्वाधिक पुणे जिल्हा 32,000 इतके शिक्षक मतदार आहेत नोंदवलेले. बर. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्हा आहे, हा. साधारणपणे 12,400. म्हणजे ही प्रक्रिया जी आहे अजूनही त्याची पुरवणी यादी ज्याला आपण म्हणतो ही बाहेर आलेली नाहीये. पण पेपरमध्ये वगैरे मिळत आहेत हे आकडेवारी. तर याच्यामध्ये 13,000 सोलापूर जिल्हा आहे, खूप कमी असणारा सांगली जिल्हा आहे 6,500, 7,500 सातारा जिल्हा आहे. म्हणजे ही आकडेवारी पाहता शिक्षकांची संख्या मोठी आहे. पण मग मला सांगा, कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर प्रत्यक्षामध्ये आता या निवडणुकीसाठी माध्यमिक शिक्षक जे आहेत ते मतदार असतात. माध्यमिक किंवा ज्याला आपण ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज आणि मग ऍग्रिकल्चर असेल, इंजिनिअरिंग असेल, सर्व कॉलेजचे शिक्षक प्राध्यापक हे मतदार आहेत. यांची प्रत्यक्षातली एकूण संख्या किती आहे? कारण तुम्ही म्हणताय की कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ 12,500 मतदार आहेत, पण प्रत्यक्षात किती आहेत शिक्षक? प्रत्यक्षात 2 लाखापेक्षा अधिक संख्या आहे आणि त्यामुळे खूपच कमी नोंदणी झालेली आहे. पण मग तुम्ही याला जबाबदार कोणाला धराल? याला जबाबदार यामध्ये मला असं विचारायचंय की शिक्षक सुद्धा तेवढे अजून जागरूक नाही आहेत का? आपण आपली मतदार नोंदणी केली पाहिजे, याच्यासाठी शिक्षकांमध्ये सुद्धा थोडीशी अजून जनजागृती केली पाहिजे का? हा, आवश्यक आहे. पण मला असं वाटतं की निवडून आलात आपण तर तुम्हाला पहिलं काम करावं लागेल ते म्हणजे मतदार नोंदणी वाढवण्याचं. म्हणजे शिक्षकांना त्यांचा मतदार म्हणून असला हक्क त्यांना दिला पाहिजे. दर 6 वर्षांनी या निवडणुकीसाठी हे फॉर्म भरणं म्हणजे जे काम आहे, याच्यापेक्षा मला असं म्हणायचंय की संपूर्ण महाराष्ट्रातील किंवा या मतदारसंघाचा आपण विचार करू की सगळ्या शाळांचा, शिक्षकांचा UDAS या माध्यमातून संपूर्ण डाटा हा शासनाकडे आहे. जे शिक्षक सेवेत आहेत, जे निवृत्त झालेत, हा सगळा ओरिजिनल डाटा त्याच्यामध्ये काहीही म्हणजे पूर्णपणे तो जो डाटा आहे त्याच्या माध्यमातून म्हणजे अशा प्रकारे हे फॉर्म भरणं वगैरे ही क्लिष्ट प्रक्रिया करण्याऐवजी की ते फॉर्म भरा, पुन्हा त्या कार्यालयात, तहसील कार्यालयात त्या ठिकाणी जमा करा, म्हणजे या सगळ्यापेक्षा डायरेक्ट प्रक्रिया जास्ती क्लिष्ट झाली आहे. त्यापेक्षा डायरेक्ट UDAS नंबरवरूनच हे मतदार जे आहेत, शिक्षक आहेत, तेच तसे पुढे गेले पाहिजेत. ही अत्यंत सोपी तंत्रज्ञानाचा आपण यामध्ये सुद्धा वापर केला पाहिजे. अगदी खरं, अगदी ही माझी म्हणजे महत्वाची गरज वाटते. आता तुम्ही म्हटलं तसं दर 6 वर्षानंतर निवडणूक होते. हो. 6 वर्षापूर्वी तुम्हाला वाटलं होतं निवडणूक लढवावी म्हणून? म्हणजे मागच्या निवडणुकीच्या वेळेला मोकळेपणानं सांगा. नाही नाही. मग असं या 6 वर्षात काय झालं की आता यावेळची निवडणूक लढवायचीच असा तुम्ही चंग बांधलात? या 6 वर्षामध्ये मी पाहत आलेले आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये इतके आघात होत चाललेले आहेत किंवा शैक्षणिक वर्तुळामध्ये या वेगवेगळ्या असणाऱ्या शासनाच्या धोरणात्मक असणाऱ्या निर्णयामुळे असेल, नियम आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे येणारे हे जे निर्णय आहेत आणि त्यामुळे मला वाटतं की शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांसमोर खूप गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत की ज्या शिक्षकांना राष्ट्राचा शिल्पकार किंवा विद्यार्थ्याच्या जीवनाचा उद्धार करता, समाज परिवर्तक अशा नावाने संबोधलं जातं, पण प्रत्यक्षामध्ये त्याची अवस्था अतिशय दयनीय असलेली मला पाहायला मिळाली. आणि त्यामुळे या असणाऱ्या की अशा प्रकारे निवडणुकीमध्ये उतरण्याचा हा निर्णय हा मी या सगळ्या वेदना पाहत आलेले आहे आणि त्यातूनच की मला अशा प्रकारे हा निर्धार करावा लागलेला आहे. मुळात मी सांगेन की माझा इतिहास हा विषय आहे. ढाल, तलवार किंवा आंदोलन, चळवळ ही मूल्य मी विद्यार्थ्यांमध्ये रुजवत आलेली आहे अनेक वर्षापासून. म्हणजे माझा स्वभाव असा आहे की मी स्वतःवरील नाही तर दुसऱ्यांवरचा अन्यायही मला सहन होत नाही. आणि त्यामुळं की माझ्या आजूबाजूला या शिक्षकांवर होणाऱ्या या संपूर्ण अन्यायाला कुठेतरी वाचा किंवा कुठेतरी दाद मिळावी अशा प्रकारचा एक विचार प्रकर्षाने मला येत राहिला आणि त्यातून मी या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उभी आहे. तुम्ही निवडणुकीला रणांगण म्हणताय, त्या रणांगणामध्ये तुमच्यासारखी एक रणरागिणी उभी आहे. तुम्ही जो काही तुमचा एक जाहीर वचननामा केलाय त्याच्यातले अनेक मुद्दे आहेत. त्यात तुम्ही असं म्हटलेलं आहे की शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे,
वारंवार जी आंदोलनं झाली आहेत त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे येतात. एक तर विना अनुदानित शाळांचा प्रश्न, दुसरा मुद्दा येतो हा जुनी पेन्शन योजना आणि तिसरा मुद्दा येतो 7वा वेतन आयोग. जुनी पेन्शन योजनाच का पाहिजे? नव्या पेन्शन योजनेमध्ये अशी काय प्रॉब्लेम्स आहेत? जुनी पेन्शन योजना जी आहे की ज्याच्यामध्ये शासनाने 2000 पूर्वीच्या सर्वांना दिली गेलेली आहे की ज्याच्यामध्ये जी प्रोसेस आहे की आपल्या असणाऱ्या पगारातून काही कटिंग आणि तेवढाच शासनाचाही वाटा राहतो आणि त्यामुळे एक भक्कम अशा प्रकारची निधी ही जमा होते आणि ती निवृत्तीनंतर भविष्याची तरतूद ही ती शिक्षकाला मिळत असते. पण 2005 नंतर शासनाने ही जुनी पेन्शन योजना ही रद्द केलेली आहे आणि त्यामुळे शिक्षक हा अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठेने काम करणारा इतर मार्गाने तो काही अशा प्रकारे तरतूद करू शकत नाही आणि त्यामुळे जुनी पेन्शन योजना ही लागू करावी हा माझा सुद्धा आग्रह राहील. अच्छा, आता या निवडणुकीमध्ये ज्या विना अनुदानित शाळा आहेत किंवा कॉलेजेस आहेत तिथले शिक्षक सुद्धा मतदार म्हणून पात्र असतात का? हो, कारण त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांचा प्रश्नांचा प्राधान्यक्रम वेगळा आहे. त्यांची पहिली मागणी असते ते म्हणजे अनुदान द्या. तुमच्या दृष्टीनं एकूण सारासार विचार करता तुम्ही 24 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात स्वतः काम करत असताना तुम्हाला शिक्षकांचे कोणते प्रश्न अधिक महत्त्वाचे वाटतात आणि त्यांचा प्राधान्यक्रम काय आहे? हाच प्रश्न आहे सर. आपण जो आता बोलला आहात की विना अनुदानित की जर आपण पण तो ज्या शाळांना किंवा कॉलेजेसना अनुदान आहे त्यांच्यासाठी तो प्रश्न नाहीये, त्यामुळे तो एका मर्यादित घटकासाठीचाच तो प्रश्न आहे. पण तुम्ही जर शिक्षक मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आलात तर सर्वप्रथम कोणत्या विषयाकडे लक्ष घालाल? अनुदानित असणाऱ्या शाळा किंवा ज्युनियर कॉलेज या ठिकाणी सुद्धा विनाअनुदानित तुकड्या आहेत, अच्छा, विनाअनुदानित गट आहे आणि त्यामुळे हा सामुदायिक प्रश्न आहे. बर, गेल्या विशिष्ट एका कुठल्या वर्गाचा किंवा मर्यादित आहे असं नाहीये. अच्छा, की बऱ्याच शाळा आहेत की किंवा ज्युनियर कॉलेजेस आहेत. मी सांगोल्यामध्ये एका ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी असंच संवाद साधत असताना शिक्षकांशी त्या ठिकाणी माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज एकूण दोन्ही 32 तुकड्या विनाअनुदानित तत्वावर त्या ठिकाणी चालवल्या जातात. बापरे, म्हणजे केवढा मोठा त्या ठिकाणी हा एक प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यामुळे राज्यामध्ये अशा असणाऱ्या विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षक बांधवांची संख्या फार मोठी आहे आणि शासनाच्या अनुदानाच्या ते प्रतीक्षेत आहेत. तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात म्हटलंय की शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करणं, पण मुळात माझ्या माहितीप्रमाणे प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामं जास्ती आहेत, त्यांच्यावरती खूप गोष्टी लादल्या जातात. माध्यमिक किंवा ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेजमधल्या शिक्षकांना त्या मानानं अशैक्षणिक कामं कमी आहेत. तुमच्या दृष्टीनं कुठली अशैक्षणिक कामं त्यांना करावी लागतात की ज्याचा त्यांना त्रास होतो? माध्यमिक आणि प्राथमिक असा काही भाग नाही आहे. सर्वच शिक्षकांना अशा प्रकारच्या अशैक्षणिक कामामध्ये शासनाने आज गोवलेलं आहे. आता याच्यामध्ये जनगणनेचा आहे किंवा अशा प्रकारच्या आता जनगणना करणं किंवा आता नुकत्याच कोरोना काळामध्ये पूर्णपणे ज्या ड्युटीज लावलेल्या होत्या मग त्याच्यामध्ये कुटुंब सर्वेक्षण असेल किंवा चेकपोस्टवर असेल अशा या असणाऱ्या ड्युटीजमध्ये जर आपण पाहिलं तर एक राष्ट्रीय आपत्ती होती. यावेळेला शासनाच्या बरोबरीनं राहणं हे शिक्षकांचं कर्तव्य आहे हे मला मान्य आहे. म्हणजे मीही सांगेन की मी स्वतः शिक्षक म्हणून एप्रिलमध्ये 340 कुटुंबांचं मी स्वतः सर्वेक्षण केलेलं आहे. त्यावेळी पुण्यामध्ये अत्यंत हा गंभीर काळ होता आणि त्यामुळं की शासनाच्या बरोबर या आपत्तीमध्ये राहणं हे शिक्षकांचं कर्तव्य मला मान्यच आहे. पण सतत अशा प्रकारची अशैक्षणिक कामं ही जर लावत शासन गेलेलं आहे त्याच्यामुळं एक होतं की जे शैक्षणिक आमचा जो मूळ हेतू आहे किंवा मूलभूत आमचं जे आहे शैक्षणिक त्याच्यापासून थोडंसं बाजूला जायचं ही प्रक्रिया होते. अच्छा, त्यामुळे त्या विषयावरती पण तुम्ही लक्ष घालणार आहात. तुम्ही अनेक मुद्दा म्हटलाय की शिक्षण सेवक मानधनामध्ये वाढ करणे. मुळात शिक्षण सेवक ही संकल्पना तुम्हाला मान्य आहे का? पण कारण अनेक शिक्षक संघटनांना ती संकल्पनाच मान्य नाहीये. अगदी बरोबर आहे की डीएड आणि बीएड करत असताना
तो एक शिक्षक म्हणून पात्र ठरलेला असतो त्या पदवीमध्ये, आणि पुन्हा एकदा सेवेत येताना पुन्हा एकदा त्याची पात्रता परीक्षा घेणं म्हणजे हा खूप मोठा अन्यायच आहे. बर. आणि अशा प्रकारची ही पोर्टलमधून परीक्षा देऊन तो आतमध्ये प्रवाहामध्ये आल्यानंतर की त्याला शिक्षण सेवक असं मानलं जातं. दिलं जाणारं मानधन जे आहे माध्यमिकला केवळ 6,000 आणि ज्युनियरसाठी 9,000. आता 3 वर्ष त्याने या मानधनावर काम करायचं. मी म्हणजे माझे अनुभव सांगते की प्रत्यक्ष प्रचारादरम्यान सांगलीमधील एक शिक्षक माझ्या समोर आले की माझं शिक्षण सेवक संपत आलेलं आहे, पण मी 6,000 रुपये, मी धुळ्याहून आलेलो आहे, माझे आई वडील माझ्या सोबत आहेत आणि घर भाडंच सांगलीमध्ये 3,000 आणि राहिलेल्या 3,000मध्ये घर चालवणं हे शक्य आहे का मॅडम? कठीण आहे. आणि त्यामुळं आम्ही तरी आता यातून कसं बसं बाहेर पडलेलं आहे, पण तुम्ही आता या असणाऱ्या प्रश्नांना जास्त म्हणजे या प्रश्नांकडे लक्ष द्या. खूप याच्यामध्ये आमच्या अडचणी, आर्थिक अडचणी उभ्या राहतात. या मानधनामध्ये वाढ करावी, अत्यंत साधी मागणी आहे त्यांची. एकीकडे तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे, पण दुसरीकडे सगळं जग हे ग्लोबलायझेशनच्या आता उंबरठ्यावर नाही त्याच्या पलीकडे आलेलं आहे. अशा वेळेला अनेक खाजगी शिक्षण संस्था येत आहेत की ज्या म्हणतात की आम्हाला अनुदानच नको, आणि त्या विना अनुदानित कायम काम करतात. कितीही काही म्हटलं तरी डोनेशन घेऊनच त्या सगळ्या संस्था चालू असतात. अशा वेळेला ही जी काही दरी आहे ही दरी मिटणार कशी? महाराष्ट्राचा आपण विचार केला तर फुले किंवा आंबेडकर असतील या म्हणजे सर्वांनी, आता त्याच्याही पुढचे अजून आहेत काम कर्मवीर करणारे, भाऊराव पाटील आहेत. कर्मवीर अण्णा आहेत, हो, बापूजी बापू साळुंखे साळुंखे आहेत, की या सर्वांनी या शैक्षणिक क्षेत्रामध्ये म्हणजे तळागाळापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवलेली आहे. नाही, त्यांनी ते पण व्रत म्हणून काम केलं. त्यांनी हे ज्ञान घराघरापर्यंत पोहोचवलेलं आहे, पण त्याला एक राष्ट्रीय धोरण म्हणून उभारी देण्यासाठी पुढचा जो टप्पा आहे ही जबाबदारी आता आपल्यावर आहे. आता बहुजन समाजापर्यंत हे शिक्षण पोहोचत असताना ते अशा प्रकारच्या खाजगीकरणातून, अवास्तव फीतून मग बहुजन समाज हा निश्चितच शिक्षणापासून वंचित होईल. त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आत्ता स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या आपल्या ज्या शाळा आहेत किंवा ज्या शैक्षणिक संस्था आत्ता कार्यरत आहेत यांची नितांत गरज आहे. या आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशा प्रकारे कॉर्पोरेट किंवा इतर आंतरराष्ट्रीय असणाऱ्या संस्थांना मान्यता दिलेली आहे, पण अवास्तव फी देऊन शिक्षण घेणं हे माझ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना परवडणारं नाहीये. मग नव्या शैक्षणिक धोरणाचं तुम्ही स्वागत करता की त्याला विरोध करता? त्यातल्या काही बाबी या घेण्यासारख्या आहेत, मात्र काही बाबी या अशा प्रकारे निश्चितच हानिकारक आहेत. जर फी अभावी विद्यार्थी त्याच्यापासून पुन्हा प्रवाह वंचित राहत असेल तर ते चुकीचंच आहे. तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की ज्या मुद्द्यावरती मला तुमची भूमिका समजून घ्यायची आहे ती म्हणजे शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण देणे. माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. याचं कारण असं की एकीकडं 7वा वेतन आयोगाची जेव्हा तुम्ही मागणी करता त्यावेळेला शिक्षकांची सुद्धा ही जबाबदारी आहे की काळानुसार अपडेट व्हायला पाहिजे. म्हणजे काही वर्षांपूर्वी जेव्हा शिक्षकांची परीक्षा घेतली गेली तेव्हा त्यांनी दिलेली उत्तरं बघितल्यानंतर लाज वाटावी अशी परिस्थिती होती. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा एकदा पुनर्विचार केला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि तुम्ही याच्यात असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की येस, त्यांना आपण अपडेट करण्यासाठी प्रशिक्षण दिलं पाहिजे. तुमच्या या मुद्द्याला कितपत प्रतिसाद मिळतोय, कितपत पाठिंबा मिळतोय? मी म्हणेल की आता जर तुमचा आपण मुद्दा पाहिलं अतिशय महत्वाचा आहे, तो क्रांतिकारी आहे, पण त्याला प्रतिसाद कितपत मिळतोय? खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस करून त्यांना अपडेट करत असतात. पण शिक्षण क्षेत्रामध्ये मात्र एकदा तुम्ही पदवी घेऊन तुम्ही एका शाळेमध्ये नोकरी करायला लागलात आणि तुम्ही इयत्ता 7वीला इतिहास विषय शिकवताय, इयत्ता 9वीला गणित विषय शिकवताय की वर्षानुवर्ष त्याच वर्गावरती तेच पुस्तक, जर अभ्यासक्रम बदलला तरच फक्त त्यामध्ये बदल होतो, अन्यथा वर्षानुवर्ष तेच काम, मग त्यामध्ये यांत्रिकीकरण येतं, मग त्यामध्ये पाट्या टाकल्या जातात. याचा शिक्षकांनी कुठेतरी विचार करायला पाहिजे का नको? परखडपणानं तुम्ही हे सांगणार का या निवडणुकीमध्ये?
आत्ता आपण की मी म्हणेन की माझे शिक्षक सहकारी अद्ययावत झालेले आहेत. त्याचं उत्तम उदाहरण आहे की पहिल्यांदा मला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचं कौतुक करावं लागेल की शाळा बंद, पूर्णपणे कोविडची ही स्थिती आणि या काळामध्ये की घराघरापर्यंत ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना शासनाने राबवली आणि त्यातून प्रेरणा आम्ही शिक्षकांनी घेतलेली आहे. आणि आज शाळांमध्ये की आपले माझे सगळे सहकारी तुम्हाला अद्ययावत झालेले दिसतील की शैक्षणिक व्हिडिओज बनवणं किंवा ऑनलाईन विद्यार्थ्यांपर्यंत हे मात्र पोहोचवणं, मान्य. Yes. म्हणजे हे अपेक्षित नव्हतं. पाण्यात पडल्यानंतर पोहायला येतं तसं एकदम झालं. एकदम सक्रिय झालेले आहेत आणि त्यामुळं की अद्ययावत होत आहेत. थोडं कुणीतरी त्याला चालना द्यावी लागते किंवा काहीतरी एक निमित्त बनावं लागतं. पण आज संपूर्ण आपल्याला ठीक आहे, त्याच्यामध्ये अडचणी आहेत की जिथं रेंज नाही, जिथं मोबाईल घेऊ शकत नाहीत, काही म्हणजे अशा ठिकाणी या मर्यादा आहेत. पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत की जो कोणी शिकणारा आहे, ज्याला शक्य आहे त्यांच्यापर्यंत ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न माझे शिक्षक सहकारी म्हणजे कसोशीने प्रयत्न करताना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्यामुळे ते अद्ययावत होत आहेत, टेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत, हे मला आता मान्य करावं लागेल. निवडणुकीच्या रिंगणात रेखा पाटील उभ्या आहेत आणि त्या किल्ला लढवत आहेत की काही झालं तरी माझे सहकारी शिक्षक हे अपडेट होत आहेत, हे ते ठासून सांगतायत. एनिवे, पुढचा मुद्दा आहे तर तुम्ही म्हटलेत की औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. मुळात ITI असेल किंवा DED कॉलेजेस असतील, अनेक शाळा असतील जिथं पटसंख्येचा प्रॉब्लेम आहे, मुलंच नाही आहेत, ॲडमिशनच होत नाही आहेत. ही नवीन समस्या होत चालली आहे. त्यामुळं अनेक शिक्षकांना मुलं गोळा करण्याची पाळी येते. त्यांना दारोदारी घरोघरी फिरून आमच्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्या असं सांगण्यासाठी बरीच एनर्जी घालवावी लागते. या विषयावर काही करायचा विचार केलाय का? आता यासाठी अनेक कारणं आहेत. याच्यामध्ये शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार एक उदाहरण देते मी की संच मान्यता दुरुस्तीसाठी जी पटसंख्या आहे, विद्यार्थी संख्या, वर्गखोल्या असे निकष जे आहेत हे आणलेले आहेत. हे निकष अन्यायकारक आहेत. मग त्याचा शहरी किंवा ग्रामीण असा कुठलाच विचार न करता म्हणजे पहिली तुकडी जी आहे 40 विद्यार्थ्यांसाठी, आता एका म्हणजे ग्रामीण भागामध्ये ही संख्या त्या भागामध्ये कमी होऊ शकते किंवा शहरामध्ये जवळजवळ असणाऱ्या शाळांमध्ये पण अशा प्रकारची संख्या जमवणं आज म्हणजे संस्थापक, मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांच्यासमोर हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की ही जी अशा प्रकारच्या ज्या अटी आहेत किंवा निकष आहेत त्यामुळं पुढचे येणारे प्रश्न की अतिरिक्त शिक्षक ठरत आहेत. सरप्लस झालेला शिक्षक मग त्याला त्याचं गाव असेल, त्याची संस्था असेल ती सोडून जावी लागते. म्हणजे एक समस्यांची साखळी तयार होते. अशा अनेक कारणातून आपल्याला असे प्रश्न निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. तुम्ही ज्या उत्स्फूर्तपणानं आणि अभ्यासूपणानं बोलताय, याच्यापूर्वी कुठल्या शिक्षक संघटनेचं नेतृत्व करत होतात? मी पहिल्यांदा सांगते की शिक्षक हा माझा पक्ष आणि शिक्षक हीच माझी संघटना आहे. बर, पण शिक्षक संघटनांकडून होणारी काही कृती याबद्दल सुद्धा समाजामध्ये थोडासा आक्षेप आहे. म्हणजे विशेषतः शिक्षक संघटनांच्या ज्या काही बँका आहेत, शिक्षकांच्या ज्या पतसंस्था आहेत, तिथं होणाऱ्या हाणामाऱ्या, तिथं होणारं राजकारण, हे सगळं थोडंसं तुम्हाला कुठेतरी वेदनादायी नाही आहे? जेव्हा तुम्ही शिक्षकांची बाजू घेऊन बोलताय तेव्हा त्याची दुसऱ्या बाजूबद्दल पण तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे. आता म्हणजे मी पहिल्यांदा हेच सांगेन की मी या निवडणुकीच्या माध्यमातून यशस्वी, मला आत्मविश्वास आहे की भविष्यात मला ही संधी मिळणार. पण माझ्या अनेक पुढच्या वेळी तुम्ही येणार त्यावेळी शिक्षक आमदार सौ रेखा दिनकर पाटील असणार. निश्चित मी माझे जे प्रामाणिक प्रयत्न आहेत त्यातून मला हा एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. मग मी जी माझ्या समोर काही कल्पना आहेत किंवा काही माझी भूमिका याच्यामध्ये संघटनांच्या संबंधी तुम्ही एक प्रश्न मला आता विचारला, त्याच्या बाबतीमध्ये मी सांगू इच्छिते की आज अनेक शिक्षक संघटना आहेत, वेगवेगळ्या नावाने काम करत आहेत, वेगवेगळ्या विचारातून निर्माण झालेल्या आहेत. पण माझा प्रयत्न हा राहील की शिक्षकांची शक्ती दाखवण्यासाठी खूप मोठी ताकद आहे शिक्षकांची. नक्की. आणि त्यामुळं की वेगवेगळ्या विखुरलेल्या संघटनांनी एक व्हावं,
शिक्षकांची एक संघटना तयार व्हावी, मग कोणतीही शक्ती या शिक्षकांचा आवाज किंवा या शिक्षकांना दडपू शकणार नाही. आपण ग्रामीण भागामध्ये अनेक शिक्षकांचं शाळेकडे लक्ष कमी, शिकवण्याकडे लक्ष कमी आणि राजकारणाकडे जास्त असं बोललं जाते. नाही त्याच्यावरती सर, पण तुम्हाला अंकुश ठेवावा हा लागेल. हा आरोप आहे, आरोप आहे. आरोप आहे, पण त्याच्यामध्ये एक तथ्य पण आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये कित्येकदा अशी परिस्थिती आहे की शिक्षक शाळेत नाहीच आहेत, ते बाहेरच आहेत, नेतेगिरी करतायत. तर त्याच्यावरती पण तुम्हाला अंकुश, कारण जेव्हा नेतृत्व करतो आपण तेव्हा त्याच्यातल्या दोन्ही बाजू ह्या सांभाळण्याची जबाबदारी येते. सो तोही मुद्दा मी तुम्हाला आज माझी अपेक्षा म्हणून तुम्हाला सांगतोय. पुढचा मुद्दा, तुम्ही आज निवडणुकीच्या रिंगणात आहात. तुम्ही जेव्हा लोकांच्या समोर किंवा शिक्षक जे काही बंधू भगिनी आहेत त्यांच्या समोर जाता, तेव्हा तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय? कारण तुम्ही अपक्ष निवडणूक लढवताय, अनेक राजकीय पक्ष या निवडणुकीत उतरलेले आहेत. अपक्ष म्हणून जेव्हा तुम्ही जाताय तेव्हा तुम्हाला तुमच्याकडनं लोकांच्या अपेक्षा काय आहेत? पहिल्यांदा मी स्पष्ट करू इच्छिते की जेव्हा संविधानाची निर्मिती झालेली आहे त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विधान परिषदेमध्ये एक बुद्धिवादी गट की जो पक्षविरहित असावा अशी योजनाच त्यांनी या शिक्षक मतदारसंघाची केली. महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आता बोललेला आहात. या शिक्षक मतदारसंघाची केलेली आहे. बाबासाहेबांना अपेक्षा होती की हा बुद्धिवादी गट, माझं तर असं म्हणणं आहे की शिक्षक निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार असताच कामा नये. तो अपक्षच असला पाहिजे, कारण तो शिक्षक आहे. तो कोणत्याही राजकीय विचारसरणीचा नाही, कोणत्याही राजकीय नेत्यांच्या हातचं भावलं नाही, असाच असला पाहिजे, तर तो त्याच्या पदाला न्याय देऊ शकेल. त्यामुळे तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. पुढे, आणि त्यामुळं पक्षविरहित असावा. आता या माध्यमातून मी हा जो मतदारसंघ आहे, मी फेब्रुवारीपासून म्हणजे खूप अगोदर कामाला सुरुवात केलेली आहे. मध्ये हा कोविडचा काळ बंद करावं लागलेला आहे आणि त्यामुळं की जवळजवळ 58 तालुक्यांमध्ये, एका तालुक्यामध्ये 100 पेक्षा अधिक शाळा आहेत. जास्तीत जास्त मी म्हणजे शिक्षकांपर्यंत, मतदार ज्याला आपण म्हणतो त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कारण मला माहिती आहे निवडणुकीची मी म्हणजे जानेवारीपासून माझं हे काम सुरू झालेलं आहे प्रॅक्टिकली. आणि माझा विश्वास आहे, कारण मी नागरिकशास्त्र शिकवते, की एखादा उमेदवार हा प्रत्यक्ष मतदारांपर्यंत गेला पाहिजे, त्याचा चेहरा किंवा त्याची भूमिका त्याला समजली पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर मग त्या मतदारांना उमेदवाराबद्दल एक विश्वास निर्माण होत असतो. म्हणजे कुणीतरी त्याला पुढे आणणं, कुणीतरी त्याच्या पाठीमागे राहणं, यापेक्षा स्वतः उमेदवार हा मतदारांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्यातूनच ही जी प्रक्रिया आहे, निवडणूक प्रक्रिया किंवा हा संपूर्ण लोकशाहीचा भाग हा यशस्वी होऊ शकतो. मला वाटतं शिक्षक मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यामागची भूमिका काय आहे हे रेखा पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि मला अतिशय बरं वाटलं की मी त्यांना कोणताही प्रश्न आधी सांगितलेला नव्हता. मी त्यांना म्हटलं या आमच्या स्टुडिओमध्ये आपण गप्पा मारू, आणि त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी प्रत्येक प्रश्नाला अत्यंत आत्मविश्वासानं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यामागची नेमकी भूमिका काय आहे हे त्यांना माहिती आहे. केवळ एक निवडणूक आलेली आहे, चला बघू लागला तर चान्स लागला, असं नाही आहे. त्यामुळे रेखा दिनकर पाटील यांनी एक सशक्त पर्याय या निवडणुकीमध्ये निर्माण केलाय. बघूया, घोडा मैदान काही फार लांब नाही आहे. आणखीन एक मला आव्हान करायचंय सर, जरूर, की हा पुणे शिक्षक मतदारसंघ जो आहे हा सावित्रीबाई फुले मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आणि या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षक असं नाव दिलेलं आहे. आणि त्यामुळं मी या मतदारसंघातून की जो संस्थापक असेल, पदाधिकारी असेल, अशा व्यक्ती ऐवजी एका शिक्षकाला, केवळ एक शिक्षक म्हणून आहे अशा शिक्षकाला लोकांनी पसंत करावं. त्यानंतर की सावित्रीबाईचा हा मतदारसंघ आतापर्यंत या मतदारसंघातून म्हणजे पुणे मतदारसंघामध्ये आतापर्यंत एकही महिला उमेदवार प्रतिनिधित्व केलेलं नाहीये. आणि म्हणजे अशा प्रकारचा हा माझा प्रयत्न हा एक इतिहास होईल. आणि मला असं सांगायचंय की शिक्षण जे आहे हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या शिक्षणासाठी अनेक थोर व्यक्ती मी नामोल्लेख केला की ज्यांनी काम केलेलं आहे. पण या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज एवढ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि मला वाटतं
की या शैक्षणिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी जे सक्षम शैक्षणिक नेतृत्व या महिलाही करू शकतील. मला म्हणायचं आहे बर. या महिला या सक्षम आहेत स्त्रिया. याच्या मागे जर आपण थोडं मागे गेलो तर सावित्रीबाई फुले, डॉक्टर आनंदीबाई जोशी, हो. आधुनिक स्त्रियांकडे जर आपण आलो तर याच्यामध्ये डॉक्टर राणी भंग आहेत किंवा रेणू दांडेकर आहेत, रेणू गावस्कर, म्हणजे किती मी नावं स्त्रियांची की यांनी एवढं मोठं या देशाचं शैक्षणिक नेतृत्व इंदिरा गांधींनी केलं, त्यामुळे तो काय मुद्दा. त्यामुळं म्हणजे मी केवळ शैक्षणिक म्हणायला लागले की एक शैक्षणिक डोंगरच त्यांनी उभा केलेला आहे. आणि त्यामुळं मी सर्व माझ्या मतदारांना विनंती करते की एक महिला म्हणून मला संधी देऊन पहा, नवीन बदलाचा स्वीकार करा. ठीक आहे की रेल्वेचा रूळ बदलत असताना खडबडाट होत असतो, थोडं मनाला पटेल असं नाही, पण निश्चितच सकारात्मक राहा, एक चांगला बदल करून पहा. आणि मला असं आणखीन सांगायचं आहे की मी कोल्हापूरची आहे. कोल्हापूरची म्हणजे लेक आणि सून कोल्हापूरची आहे. ज्या कोल्हापूरच्या असणाऱ्या या लेकीला किंवा सुनेला अशा प्रकारे या विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मला कोल्हापूरकरांनी द्यावी. मी तर असं म्हणेन की या कोल्हापूरच्या असणाऱ्या मतदारांच्या मतावर माझा हक्क आहे. मला प्रथम पसंतीचं याने मत द्यावं आणि विधान परिषदेपर्यंत मी हे जे आव्हान स्वीकारलेलं आहे किंवा हा जो मी खडतर मार्ग, एक महिला याच्यामध्ये पडत नाहीये, मी जो हा मार्ग स्वीकारलेला आहे त्यासाठी की तिथपर्यंत जाण्यासाठी माझा मार्ग या मताच्या की जे मत जे आहे पवित्र मत आहे त्याचे मूल्य मला माहिती आहे, जाणीव ठेवेन आणि तिथपर्यंत जाण्याचा माझा मार्ग आपण कोल्हापूरकरांनी सुकर करावा. ठीक आहे की मी आज कोल्हापूरची मूळची आहे, पुढच्या 4 जिल्ह्यापेक्षा की या जिल्ह्यामध्ये मला अधिक अशा प्रकारचं लीड हे आपल्या मतदारांनी दाखवावं, अशा प्रकारची माझी अपेक्षा किंवा माझी आशा आहे. तुम्हाला आता हा प्रादेशिक वाद थोडासा मागं करावा लागेल, कारण तुम्हाला आता पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या एकूण जर तुम्ही जर कार्यक्षेत्राचा अभ्यास केला तर तुमच्याकडे 5 जिल्हे आहेत. त्यामुळे 5ही जिल्ह्यांना तुम्हाला न्याय द्यायचा आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही ज्या अभ्यासूपणानं या निवडणुकीकडे बघताय ते बघितल्यानंतर 5ही जिल्ह्यातून तुम्हाला तो नाही, प्रतिसाद मला मिळेल. अजून सांगू द्या ना हां. की ज्या व्यक्तीला घरातून अधिक प्रेम मिळतं, घरातून अधिक विश्वास मिळतो, ती व्यक्ती बाहेरून मोठ्या प्रमाणात मिळवते. म्हणजे मला म्हणायचं आहे प्रादेशिक वाद वगैरे प्रश्नच नाही, पण मला इथूनच मला अधिक प्रेम मिळालं, हे सुरुवात विश्वास कोल्हापूरपासून व्हावी आणि मग त्याला बाकी सर्व जिल्ह्यांनी सपोर्ट करावा अशी तुमची ओके. अपेक्षा. हो हो MA BEd असलेल्या आणि 24 वर्ष अध्यापनाचं काम केलेल्या शिक्षक म्हणून नेमके काय प्रश्न आहेत हे समजून घेतलेल्या आणि अनुभव घेतलेल्या अशा रेखा दिनकर पाटील शिक्षक निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. मगाशी म्हटलं त्यानुसार ही निवडणूक ही खऱ्या अर्थानं शिक्षकांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि सोडवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. झालंय काय की पदवीधर असेल किंवा शिक्षक असेल या दोन्ही निवडणुकींना पूर्वी एवढं ग्लॅमर नव्हतं, आता ते या लागले. हळूहळू आता इथली सुद्धा मतदारसंख्या वाढत जाईल. सध्याची एकूण मतदारसंख्या बघितली तर ती थोडीशी कमी आहे, पण तरीसुद्धा इथून पुढच्या कालावधीमध्ये शिक्षकांचे प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी, शिक्षकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी मिळालेल्या पदाचा योग्य आणि पुरेपूर उपयोग करून रेखा पाटील या पदाला न्याय देतील अशी आशा करूया. त्यासाठी शिक्षक मतदार जे आहेत ते त्यांना कितपत प्रतिसाद देत आहेत हे आपल्याला 1 तारखेला कळेल. 3 तारखेला निकाल आहे. पण तुर्तास कोल्हापूरच्या रेखा दिनकर पाटील ज्या अपक्ष उमेदवार आहेत शिक्षक मतदारसंघामध्ये, त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये रेखा दिनकर पाटील आल्या, सविस्तर मोकळेपणानं बोलल्या, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. या निवडणुकीमध्ये आपल्याला यश लाभो. पुढच्या वेळी येताना आपल्या नावापाठीमागे आमदार ही बिरुदावली असो अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.